नमस्कार मित्रांनो, जी के मास्टर मराठीवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पोलीस प्रशासन विभागात 1 ते 50 प्रश्न घेतलेले आहेत. यापैकी किती बरोबर येतात ते कमेंट करून नक्की सांगा. पोलीस भरती प्रशासन विशेष हाय लेवल प्रश्न 1 ते 25 एका स्टाफमध्ये घेतले, परत 125 ते 50 घेतलेले आहेत. एकूण 50 प्रश्न घेतलेले आहेत. भारतातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाकडे असते? मित्रांनो, भारतीय कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे असते. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतीय पोलीस सेवेची IPS स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय पोलीस सेवेची IPS स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1948. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. पोलीस महासंचालक DGP यांची नियुक्ती कोण करतो? पोलीस महासंचालक DGP यांची नियुक्ती राज्यपाल करतो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतीय दंड संहिता IPS कधी लागू झाला? भारतीय दंड संहिता IPS कधी लागू झाला तर 1860 मध्ये लागू झाला. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC कोणत्या वर्षी लागू झाली? फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 रोजी वर्षी लागू झाली आहे. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारतीय पुरावा अधिनियम ॲडव्हान्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? मित्रांनो, भारतीय पुरावा अधिनियम एव्हिडन्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला तर 1872. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. पोलीस ठाण्याचा प्रमुख अधिकारी कोण असतो? पोलीस ठाण्याचा प्रमुख अधिकारी हा PSI असतो आणि जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी हा SP असतो. भारतातील पहिला पोलीस आयोग कोणत्या वर्षी स्थापना झाला? भारतातील पहिला पोलीस आयोग हा 1902 रोजी स्थापना झालेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 1960 या रोजी चालू झालेली आहे स्थापना. SP सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस कोणत्या स्तराचा अधिकार आहे? SP सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस कोणत्या स्तराचा अधिकार आहे तर तो जिल्ह्याचा स्तराचा अधिकार आहे, 1 नंबरचा. भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेद समानतेचा अधिकार आहे? भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद समानतेचा अधिकार आहे तर तो 14. अटक करताना पोलिसांनी कोणत्या अधिकाराचा पालन करणे आवश्यक आहे? अटक करताना पोलिसांनी कोणत्या अधिकाराचे पालन करणे तर 21 अनुच्छेद 21 हे पालन करणे आवश्यक आहे. FIR नोंदवण्याचा कोणाला अधिकार आहे? FIR नोंदवण्याचा सर्वाला अधिकार आहे. कोणत्याही नागरिकाला अधिकार आहे, तो कोणीही FIR करू शकतं गुन्ह्यावर. भारतातील पोलीस व्यवस्था कोणत्या यादीत येते? भारतातील पोलीस व्यवस्था हे राज्यसूचीत येते. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. राज्यसूचीत येते, केंद्रसूचीत दुसरे येते. पोलीस अटक करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला आहे? पोलीस अटक करण्याचा अधिकार हा CRPCने दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी कोणता कायदा महत्त्वाचा आहे? मित्रांनो, न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी कोणता कायदा महत्त्वाचा आहे तर तो एव्हिडन्स ॲक्ट हे. भारतातील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण आहे? भारतातील सर्वोच्च पोलीस अधिकारी हे DGP. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारतीय संविधानातील जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद दिले आहे 14. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाकडे असते? जिल्हा कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी SP कडे असते. पोलीस रिमांड कोणत्या न्यायालयाद्वारे दिले जाते? पोलीस रिमांड कोणत्या न्यायालयाला दिले जाते तर दंडाधिकारी. भारतीय पोलीस सुधारणा कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे? भारतीय पोलीस सुधारणा कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे? ते प्रकाश सिंग. RTI कायदा वर्षी लागू झाला? मित्रांनो, RTI कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर 2005 रोजी लागू झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्याची मुदत किती? कायद्याअंतर्गत माहिती देण्याची मुदत हे 30 दिवस आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. पोलीस जबाबदारी कोणत्या घटकात येते? पोलीस जबाबदारी हे विधेयक घटकात येते. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतातील
भारतातील कायदा बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? भारतातील कायदा बनवण्याचा अधिकार हे विधायकाकडे आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. झिरो एफआयआर संकल्पना झिरो एफआयआर हे कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर झिरो एफआयआर हे CRPC कायद्याशी हे आहे संबंधित आहे. पोलीस कोठडी कस्टडी जास्तीत जास्त किती दिवस असू शकते? पोलीस कोठडी 15 दिवस असू शकते जास्तीत जास्त. प्रश्न क्रमांक 28. न्यायालयीन कोठडी जडिकल कस्टडी कोणाच्या ताब्यात असते? न्यायालयीन कोठडी जडिकल कस्टडी कोणाच्या ताब्यात असते? तर न्यायालय. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतातील लॉ ऑर्डर विषय कोणत्या यादीत आहे? लॉ ऑर्डर कोणत्या विषय यादीत आहे? तो राज्य सूचित आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार कोणत्या कलमाखाली आहे? पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार हा CRPC कलम 41 ह्या वॉरंटमध्ये आहे मित्रांनो. सेक्शन 144 लागू करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? सेक्शन 144 लागू करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे असतो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC कधी स्थापना झाली? ते 1993. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्यास नागरिक काय करू शकतो? एफआयआर नागरिक नोंदवण्यास नकार दिलास तर काय करू शकतो? तर SP कडे तक्रार करू शकतो. तो नोंदवण्यास नकार दिलास तर पोलीस ठाण्यामध्ये. भारतातील फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ही कोणत्या प्रकाराचे असते? भारतातील फर्स्ट इन्फॉर्मेशन हे प्राथमिक माहिती असते. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. पोलीस तपासाचा उद्देश काय असतो? पोलीस तपासाचा उद्देश काय असतो? तर तो दोषी ठरवणे, सत्य शोधणे, शिक्षा देणे, केस बंद. पोलीस तपासाचा उद्देश हा सत्य शोधणे असतो क्राईमबद्दल. भारतातील क्रायम्स ऑफिस म्हणजे काय? भारतातील क्रायम्स ऑफिस म्हणजे काय? तर वॉरंटशिवाय अटक, दंडनीय नागरिक केस, लहान गुन्हा तर वॉरंटशिवाय अटक करणे. नॉन क्रायम्स ऑफिस मध्ये पोलीस काय करू शकतो? तर अटक, चौकशी, नोंद तर चौकशी करू शकतो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. पोलीस दल कोणत्या शाखेत येतो? तर पोलीस दल हे कार्यपालिकेत येतो. भारतातील लोकपाल संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भ्रष्टाचार विरोध. चार्जशीट कोण सादर करतो? चार्जशीट हे पोलीस सादर करतो. भारतातील बेल ऑफिस म्हणजे काय? भारतातील बेल ऑफिस म्हणजे जामीन नाही. आणि नॉन बेलेबल ऑफिसमध्ये जामीन कोण देतो? तर ते न्यायालय देतो. पोलीस तपास पूर्ण झाल्यास सादर काय करतात? तर चार्जशीट करतात. पोलीस तपास पूर्ण झाल्यावर काय सादर करतात? तर ते चार्जशीट करतात. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि भारतातील सायबर क्राईम तपास कोण करतो? भारतातील सायबर क्राईम हे पोलीस करतात. पोलीस दलातील बीट सिस्टम कशासाठी वापरले जाते? पोलीस दलातील बीट सिस्टम हे ग्रस्त यासाठी वापरले जाते. रिमांड म्हणजे काय? रिमांड म्हणजे कोठडी. रिमांड म्हणजे जेलमध्ये घेणे. भारतातील ह्युमन पोलीस सेक्शन का स्थापना झाली? महिला संरक्षणासाठी स्थापना झालेली आहे. पोलीस दलातील इंटेलिजन्स ब्रँच काय काम करते? पोलीस दलातील इंटेलिजन्स ब्रँच काय करते? तर ती माहिती गोळा करते. भारतातील CBI कोणत्या क्षेत्राशी काम करते? तर गुन्हे तपास याच्याशी संबंधित आहे. पोलीस दलाचे मुख्य कार्य काय आहे? पोलीस दलाचे मुख्य कार्य काय आहे? तर कायदा सुव्यवस्था, कायदा बनवणे, न्याय देणे, अर्थव्यवस्था. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे, शहराला चांगली व्यवस्थित ठेवणे ह्याच्यासाठी वापरले जाते. पोलीस दलाचे मुख्य कार्य काय आहे ते. तर मित्रांनो 50 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की धन्यवाद मित्रांनो.